सामान्यांच्या आवाक्यात रोबोटिक सर्जरी यावी याकरता मुंबईतल्या जे रुग्णालयानं पुढाकार घेतलाय। पाहूया त्या संदर्भातलाच हा एक रिपोर्ट। वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येतोय। दुर्धर आजारांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाच्या द्वारे उपचार केले जात आहेत। वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांना पर्याय अजूनही नाही, मात्र पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात डॉक्टरांच्या ऐवजी रोबोटच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केल्या जात आहे। ही पाश्चिमात्य पद्धत आता आपल्या मुंबईतील जे रुग्णालयात देखील पाहायला मिळणार आहे। जे रुग्णालयामध्ये लवकरच रोबोटच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे। या संदर्भातलं प्रशिक्षण डॉक्टर, नर्स आणि तंत्रज्ञ यांना देण्यात येत आहे। त्यामुळे लवकरच जे रुग्णालय रोबोटच्या सहाय्याने शस्त्रक्रिया सुरू करणार आहे। रोबोटिक सिस्टीम जेव्हा सप्लाय होईल त्याच्यानंतर लगेच सुरू होणार आहे। ट्रेनिंग संपल्यानंतर एकदा सर्जन्सच्या टीम्स ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने आम्ही पाठवू। सर्जन असतील, परिचारिका असतील किंवा टेक्निशियन्स असतील ओटी मधले, तर त्यांना पूर्ण ट्रेनिंग झाल्यानंतर 2-3 टीम आम्ही तयार करू। पुढील 4 ते 5 महिन्यात सर्जरी विभागामध्ये रोबोटच्या सहाय्याने ऑपरेशन करायला सुरुवात केली जाणार आहे। यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रशिक्षण दिलं जात आहे। शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय भंडारवार आणि सिनियर सर्जन गिरीश बक्षी यांच्या नेतृत्वामध्ये जे रुग्णालयात जवळपास 50 जणांची टीम उभी केली जाते आहे। सर्जरी एकदा यंत्रसामग्री जसं सरांनी सांगितलं येणार तोपर्यंत आमची ट्रेनिंग बहुतेक संपूर्ण होऊन जाईल। ह्या संपूर्ण म्हणजे 3 ते 4 महिने जाऊ शकतं, पण एकदा ते आला तोपर्यंत ट्रेनिंग झाली असेल तर आम्ही इमिजिएटली ते रोबोटिक सर्जरी चालू करू शकतो। खासगी रुग्णालयामध्ये रोबोटच्या मदतीने शस्त्रक्रिया केल्या जातात। रोबोटच्या मदतीने अचूक आणि सखोल शस्त्रक्रिया करणं शक्य आहे, मात्र या पद्धतीची शस्त्रक्रिया खर्चिक असल्यानं सर्वसामान्य रुग्णांना ती परवडणारी नाहीये। सर्वसामान्य नागरिकांनाही याचा लाभ व्हावा यासाठी जे रुग्णालयानं पुढाकार घेतलाय। त्यासाठी जे रुग्णालयात रोबोट आणण्यात आले आहेत। या रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर, तंत्रज्ञ आणि परिचारिकांना प्रशिक्षण दिलं जात आहे। रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाचे सध्या डॉक्टर आणि तंत्रज्ञांचं प्रशिक्षण सुरू आहे। जवळपास रोज 15 ते 16 तास रोबोटद्वारे शस्त्रक्रिया करण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे। या प्रशिक्षणासाठी रुग्णालयामध्ये सिम्युलेटरचा वापर करण्यात येतो आहे। डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याबरोबरच रोबोटच्या वापरासाठी उभारण्यात येत असलेलं स्वतंत्र शस्त्रक्रिया गृहाचं काम पूर्ण होत आलंय। त्यासाठी प्रशिक्षण आणि काही तांत्रिक कामं पूर्ण होत आहेत। जे रुग्णालयामध्ये रोबोटच्या मदतीनं शस्त्रक्रिया करण्यात आता सुरुवात होणार आहे। रोबोटच्या मदतीनं करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांमुळे रुग्णांना वेदना कमी होतात, कमी रक्तस्राव होतो, तसंच रुग्ण लवकर बरा होतो आणि रुग्णालयात राहायचा कालावधी देखील कमी लागतो। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।